एसीबीने दिलेल्या क्लीन चिटनं विरोधकांना त्यांचं उत्तर मिळालंय असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय। तर हे क्लीन चिट सरकार असल्याची टीका विरोधकांनी केली आहे। पंकजा मुंडे किंवा महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळाच्या कोणाही बाबतीमध्ये जे जे आरोप आहेत ते निराधार आहेत हे वारंवार माननीय मुख्यमंत्र्यांनी महोदयाने म्हटलेलं आहे। आणि पंकजाताईंना मिळालेल्या क्लीन चिटमुळे हे सिद्ध झालं की विरोधकांकडे इश्यूज उरले नाही आहेत आणि त्यामुळे माहितीच्या अधिकारामध्ये काहीतरी अर्धवट माहिती काढायची आणि त्याच्या आधारे आरडाओरडा करायचा। आम्ही खूप संयमी लोक आहोत आणि त्यामुळे अशा प्रकारचे सगळे आरोप आम्ही सहन करत असतो आणि हे म्हणत असतो की काळ येईल तेव्हा सिद्ध होईल। तसं पंकजाताई निर्दोष सिद्ध झालेली आहे। आज सरकार कोण चालवतोय? भारतीय जनता पक्ष। आज सरकारच्या मंत्रिमंडळाचे प्रमुख कोण आहेत? देवेंद्र फडणवीस आहेत। त्यांच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी राजीनामा न देता जर चौकशी केली तर त्या करणाऱ्या अधिकाऱ्यावर प्रेशर येतच ना की आपण ही चौकशी करत असताना जर काही वेगळ्या गोष्टी केल्या तर आपल्याला अडचणी येऊ शकतात। ही इम्पार्शियल चौकशी जर झाली तर त्याच्यातनं खरं निष्पन्न होणार आहे। त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्यांच्याच पक्षाच्या एका सहकार्याची चौकशी करत असताना मागं ह्यांचं सरकार आल्यापासून त्यांच्या सगळ्याच मंत्र्यांना राज्यमंत्र्यांना क्लिअर चिट क्लीन चिट त्या ठिकाणी मिळते।